खरीप हंगामामध्ये बियाणं आणि खतांचा काळा बाजार रोखण्यासाठी कृषी विभागानं नागपूर विभागामध्ये विशेष मोहीम हाती घेतली आहे। या कारवाईमध्ये 1.51 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे अनधिकृत बियाणं जप्त करून 8 जणांवर गुन्हे दाखल केलेले आहेत। तसंच 3 मेट्रिक टन खत साठा सुद्धा जप्त करण्यात आलाय। 5 जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे। केळझर इथं शेतीचा युरिया औद्योगिक कामासाठी वापरल्याचं उघडकीस आल्यानं 4 गुन्हे नोंदवलेले आहेत। अनधिकृत विक्री करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई सुरू आहे। या कारवाई संदर्भातले सविस्तर तपशील आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याला देतील। जितेंद्र, विक्रांत, आपल्याला माहित आहे की मान्सूनच्या पूर्व खरीपाच्या तोंडावर जेव्हा पेरणीची वेळ येते किंवा मशागतीची वेळ येते त्यावेळी मोठ्या प्रमाणात बियाणे आणि खतं बाजारात उपलब्ध होतात। मात्र यामध्ये अनेकदा असं आढळून आलेलं आहे की ही खतं बनावट असतात, बोगस असतात किंवा अनधिकृत असतात। त्याचप्रमाणे बियाणे देखील बोगस किंवा अनधिकृत असतात। याच विरोधात जे आहे ते कृषी विभागाने एक विशेष मोहीम हाती घेतलेली होती। आतापर्यंत जे आहे ते जवळपास 1.5 कोटींचा मुद्देमाल जो आहे तो जप्त केलेला आहे, ज्यामध्ये बियाणे आहेत। यापुढे मोहीम कशी चालू राहते याकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे। त्या संदर्भातले तपशील घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।